आणि त्यामुळे या सगळ्या विषयासंदर्भामध्ये मला खात्री आहे की या 3 दिवसामध्ये निश्चितच काय भरीव काम या ठिकाणी निश्चित झालं असेल अशा प्रकारची अपेक्षा करायला हरकत नाही। आज या ठिकाणी मिश्रा जी आपने जिक्र किया भारत जोड़ो यात्रा के बारे में। मुझे वो दिन याद है जब हमारे के पांडे जी नांदेड़ में भारत जोड़ो यात्रा में हमारे साथ चले। सवेरे में उनके साथ कुछ देर के लिए था और बाद में पता नहीं अचानक से उनको तकलीफ हुई और वो एक सेवा दल का महाराष्ट्र का पूर्व अध्यक्ष, अखिल भारतीय कांग्रेस सेवा दल का पदाधिकारी, चलते चलते उन्होंने देश के लिए, सेवा दल के लिए, कांग्रेस के लिए अपनी कुर्बानी दी, पर देश का झंडा नीचे गिरने नहीं दिया। दूसरे को सुपुर्द करके मिश्रा जी वो आगे चल बसे। तो ये वक्त हम लोगों ने नजदीक से देखा है, उनका कष्ट। पांडे जी का बड़ा हम लोग साथ में काम कर चुके हैं। कृष्ण कुमार पांडे जी जिन हालातों में, और सही आपने कहा है कि उनको कोई काम करते करते कोई ज्यादा अपेक्षा उनकी नहीं थी, कोई बड़ा पद मिले, कोई बहुत बड़ी कोई जिम्मेदारी मिले, ऐसी अपेक्षा ही नहीं थी। महाराष्ट्र का अध्यक्ष पद उन्होंने संभाला, केंद्र में जाके काम किया। तो आपको ये भी पता है कि कोविड के वक्त में उनके बेटे की भी देहांत हो गया था। ऐसी भी हालत में पांडे जी ने अपना घर द्वार छोड़ के उस यात्रा में शामिल हुए और आगे बढ़ते गए, रुके नहीं। तो उनका लगाव, उनका समर्पण, उनकी जो भी कोशिश रही, ये सेवा दल में मिसाल बन के रहेगी पूरी देश में। अगर मैं कहूंगा तो गलत नहीं रहेगा। तो मैं समझ सकता हूं कि जो कष्ट है, जो काम करते हैं वो समझते हैं कि उसमें जब तक लगन नहीं रहती है, कोई भी काम ऊपर ऊपर से नहीं होता है। जो कष्ट है, जो मेहनत है, जो लगन है, इसके द्वारा जो भी काम होता है उसका ही सफलता उसमें मिलती है। आपने अभी जिक्र किया कि आप 3 बजे उठ के साधना करते हैं। मैं पूछने वाला था, आप सोते कब हैं? मेरे को बहुत तकलीफ सर, मेरे साथ रहते हैं। मेरा सोते कब है आप? कि हम लोग पहले देखते हैं सोना कब है और फिर उठना कब है, क्योंकि हमारा कोई टाइम टेबल ही नहीं है। राजनीति में काम करने वाले व्यक्ति का भी टाइम टेबल ही नहीं होता है। न सोने का वक्त है, न जागने का वक्त है, न दिन भर खाने का वक्त है, कुछ समय ही नहीं है। जैसे आपने कहा कि 3 बजे से लेकर दिन भर काम करना और फिर सवेरे 3 बजे तैयार होना, ये अगर किसे सीखना है तो राहुल जी से सीखना पड़ेगा, जो 3000 किलोमीटर की राह सफलता से भारत जोड़ो अभियान उन्होंने बड़ी सफलता से आज भी उत्तर देश की, हमारे उत्तर प्रदेश से लेके दिल्ली से लेके जो ठंड है, उस ठंड को काटते हुए सिर्फ टी-शर्ट पहन के आगे बढ़ रहे हैं। कमाल है, कहां से ताकत इतनी आई हम तो समझ नहीं पाते। तो खैर, कहने का मतलब यह है कि नेता समर्पित है, कार्यकर्ता समर्पित है, और कार्यकर्ताओं से लेकर आज भारत जोड़ो यात्रा बड़ी तेजी से पूरे देश में एक मिसाल बन गई है, जिसके वजह से नई ऊर्जा, एक नई ताकत, एक नई अपेक्षा के साथ आज लोग उनसे जुड़े हुए हैं। विलास अवताडे यांचं अभिनंदन करतो। गेल्या 3 दिवसामध्ये प्रशिक्षणाचं काम उत्तमपणे महाराष्ट्राचा कॅम्प त्यांनी या ठिकाणी लावला। तर मुद्दाम मी आलो, चला आज या निमित्ताने औरंगाबादला जायचा संधी मिळते, जाऊया, सर्वांची भेट होईल। एकाच व्यासपीठावर एवढी माणसं भेटणं अवघड आहे, कधी कधी अवघड होतं, परंतु सगळेच याच व्यासपीठावर सेवा दलाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत। म्हणून आज विलास अवताडेंनी कशी खंत व्यक्त केली, एवढं मी करतो त्याची नोंद कधी कधी होत नाही, होते पण कधी कधी होत नाही। विलासराव, एक म्हण आहे, कर्म किए जा फल की इच्छा मत करिए इंसान, जैसे कर्म करेगा वैसे। चिंता करू नका, तुम्हाला भरपूर वेळ आहे, वेटिंग मोठी आहे। त्यामुळे तुमचं मोजमाप कुठे होत नाही असं तुम्हाला वाटत असेल, चुकीचं आहे। तुमचं मोजमाप करणारी माणसंही महाराष्ट्रात आहे, देशात आहे, विसरू नका। काम करणारी माणसं आहेत ना। सफलता जी भारत जोडो यात्राची जी आहे
की काम करणाऱ्याच्याकडे नको त्या ठिकाणी सफलता मिळाली, चांगलीच मिळाली. कुठे कमी जास्त झालं असेल तर कुठे काही कमी पडले असतील. आणि त्यामुळे मला मुद्दाम अवताळेंना सांगितलं पाहिजे की तुम्ही जे करत आहात ते चांगलं काम करत आहात, निष्प्रभपणे काम करत आहात. आणि तुम्हाला वारसा जो खऱ्या अर्थाने आहे तो केशवराव अवताळे साहेबांचा या ठिकाणी वारसा की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एक प्रामाणिक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आमदार राहिले, चांगलं काम केलं आणि आजही धडपड करतात, आजही कार्यक्रम हजर राहतात. मी त्यांना फार जवळून अनेक वर्ष या ठिकाणी पाहत आहे. मित्रहो, पुन्हा विषयाकडे येत असताना मला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे की ज्या हेतूने आपण सर्व काम करत आहोत, काँग्रेस पक्षाची विचारसरणी ही गावागावापर्यंत पोहोचवण्याची एक चॅलेंज, एक आव्हान. बदललेली परिस्थिती आहे, आव्हानं बदललेली आहेत. विरोधक आज वेगळ्या पद्धतीने कटकारस्थान करत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही देशात घडलं, काँग्रेसने 60 साल में क्या किया. विरोधकांचा जो आरोप असतो आपल्यावर, 60 साल में कांग्रेस ने क्या किया. अरे भाई, सवेरे टीवी में क्या दिया वो याद नहीं रखते, 60 साल कहां लोग याद रखने वाले, समझाना पड़ेगा लोगों को. तो टीवी में सवेरे देखते ना, शिंदे गट, ठाकरे गट, ये गट चलते रहता, इनका रोज चलते रहता. औरंगाबाद पासून म्हणजे चालूच असतो. पण सकाळी काय पाहिलं, संध्याकाळी तीच बातमी पडत असते, पण लक्षात राहते सकाळी काय आलं संध्याकाळी. तो 60 साल में हमने क्या किया, ये अगर पूछना है तो हमारे बाप दादाओं को पूछो कि 60 साल में देश को बांधने का काम कांग्रेस ने किया, कांग्रेस के नेतृत्व ने किया. और ये कोई सिर्फ बोलने वाली बात नहीं है. जिन लोगों ने महसूस किया, देश को बांधा, देश का काम किया. एक जमाने में देश में क्या बनता था, कुछ नहीं बनता था. जिन परिस्थितियों ने हमने आजादी को पाया, हमारे नेतृत्व ने अंग्रेजों को लड़कर, जिन हालातों ने अंग्रेज भारत को छोड़ के चले गए थे, और जब से हमने संभाला, कांग्रेस के नेतृत्व ने संभाला, तब से आज तक जो वक्त गया उसमें कांग्रेस और सिर्फ कांग्रेस का ही योगदान रहा, जिसके वजह से देश की अच्छी हालातें निर्माण करने में हमारा बहुत बड़ा कांग्रेस पार्टी का योगदान रहा. ऐसे में कहूंगा तो गलत नहीं होगा. तो अंग्रेजों ने देश में कुछ रखा ही नहीं, सब कुछ ले गए प्रदेश में. हमारा कोहिनूर आज भी वहां पर यूरोप में पड़ा हुआ है, पता नहीं कि वहां पर कासल में उनके कमरे में. तो देश को पूरा लूट कर जब अंग्रेज चले गए, क्या बचा था इस देश में. देश को निर्माण करने का काम कांग्रेस पार्टी ने किया. और अगर हम स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन देखेंगे तर त्यावेळेस तर सरासरी आयुष्यमान जे पूर्वीच्या काळात होतं ते 31 वर्ष होतं, आज 70 वर्षाचं आयुष्यमान आज साधारण आपल्याकडे देशामध्ये आहे. म्हणजे त्यावेळेसची व्यवस्था, गरिबी, अडचणीचे दिवस, आरोग्य सेवा, अमुक तुमुक जर पाहिलं तर आज 70 वर्षापर्यंत माणूस जेमतेम जाऊ शकतो. जीडीपी 2.70 लाख कोटी होता, आता 273 लाख कोटी आहे. त्यावेळेस दरडोई उत्पन्न 249 रुपये होतं, आज 1.5 लाखापर्यंत दरडोई उत्पन्न आहे. आणि देशाची 80% लोकसंख्या ही त्यावेळेस गरिबीच्या रेषेखाली होती. आज 16% फक्त तो दर आलेला आहे की लोकसंख्या ही गरिबीच्या खाली आहे. आणि अन्नधान्य उत्पादन देशामध्ये 50 दशलक्ष टन होतं, आज 315 दशलक्ष टन देशांमधलं अन्नधान्याचं उत्पादन आहे. आज आपला गहू सुद्धा बाहेर एक्सपोर्ट होऊ लागल्याचं आपण पाहिलंय. आणि राष्ट्रीय साक्षरता दर जो त्यावेळेस 12% होता तो आता 77.7% वर गेला. सांगायची आकडेवर सांगायचा उद्देश एवढाच आहे की ही 60-70 वर्षातली प्रगती जी आहे ती गेल्या 8 वर्षात झाली आहे का. मुद्दा फक्त आपण सांगण्यामध्ये कमी पडतो का, लोकांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी आपण कमी पडतो का. सेवा दलाच्या माझ्या कार्यकर्त्याला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी जे काय सांगतोय हे असं सांगतोय, काँग्रेसने 60 साल में क्या किया, सहज बोलून जायचं. आणि ज्याला नवीन पिढीला काही माहितीच नाही, हो सही बात है, कांग्रेस ने क्या किया, वहां बोट चालू हो गई, वहां वाराणसी में वहां पर क्रूज चालू हो गया, अभी क्या किया, आपने क्या किया. मुद्दा एवढा आहे, 60 साल झाले म्हणून तर आता दिसतंय ना जे काही दिसतंय ते. हे नसतं तर काय दिसलं असतं. ठीक आहे, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे, पण 60 सालमध्ये काँग्रेस होती म्हणून हे घडलं.
आणि आता जे काही सुरू आहे ठीक आहे, करू द्या, आमची काही तक्रार नाही, देशाच्या प्रगतीविषयी तक्रार नाही आहे. पण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे ते संविधानाला लोकशाहीला मान्य आहे का, हा खरा प्रश्न आज आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे की लोकशाही शिल्लक राहते की नाही, आगामी काळामध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार राहील की नाही. आगामी काळामध्ये आज तर बोलणंही कठीण आहे, आज तर सांगणंही कठीण आहे, राजकीय भूमिका मांडणंही कठीण आहे. अनेक गोष्टी आहेत. रीतसर आलेली निवडून सरकार सुद्धा फोडाफोडीच्या माध्यमातून शिल्लक राहतात का, याचे अनेक अनुभव महाराष्ट्रापासून अनेक राज्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. मग ही लोकशाही मान्य आहे, हे संविधान आताच जे चाललंय ते मान्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे देशाचं खरं संविधान आहे की ज्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने समतोल विचार या देशाचा केला, राज्याचा केला आणि त्यातून कुठे समतोल बिघडणार नाही, सर्वसमावेशक असे निर्णय घेतले ज्यातून गरीबाला न्याय मिळाला, मागासवर्गीयाला न्याय मिळाला, आदिवासीला न्याय मिळाला, देशामध्ये अराजकता माजणार नाही, अशा दृष्टिकोनातून संविधानाची पाया रचला गेला. त्या संविधानाला तोडण्याच्या बाबतीमध्ये काही घडत असेल मित्र तर आपलं काम नाही का थोडंसं विचारपूर्वक काही गोष्टीकडे प्रामुख्याने ताट होऊन ताट मारेने हिमतीने आमचा बळी गेला तरी हरकत नाही, पण देशाचं आम्ही नुकसान होऊ देणार नाही हे सांगण्याची गरज आज सेवा दलाच्या माध्यमातून आगामी काळात करण्याची गरज आहे. देश ज्या परिस्थितीमधून बाहेर पडला म्हणजे अनेक राजा राजवाड्यांचे राज्य होते ते सर्व विलीन झाले आणि देश निर्माण झाला, तोही का आपण अनुभवला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या माध्यमातून आपण वेगळं होतो, आपण महाराष्ट्रात सामील झालो, हे मराठवाड्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने आपण मग गेलो. आणि म्हणून हे मागासले पण हे अडचणी हे दूर करता 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 60 वर्ष गेली आपली, अचानक सगळं 8 वर्षात घडलं का, हा खरा प्रश्न मित्र हो या निमित्ताने त्या सगळ्या लोकांना विचारलं पाहिजे. आपल्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचं नेतृत्व आपण सर्वांनी अनुभवलं. बँकेचं राष्ट्रीयकरण त्यांनी केलं. सुरुवातीला खासगी बँका होत्या, मोजक्या लोकांनाच बँकेकडून पैसे मिळत होते. इंदिराजींच्या राष्ट्रीयकरणाच्या धोरणामुळे सर्वसामान्य माणसाला बँकेचे दरवाजे खुले झाले. त्याचा अगोदर बँकेसुद्धा झाला वाव नव्हता. आज तुम्हाला हक्काने म्हणून त्याचा भाव करता येतो की नाही, आता मग माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही का घेत नाही, अधिकार तुम्हाला कोणी दिला तर काँग्रेसच्या धोरणाने दिला. आणि म्हणून आज इंदिरा गांधीचं नाव गरिबी हटावचा त्यांनी घेतलेला नारा, राष्ट्रीयकृत बँकेचं त्यांनी केलेलं काम, गरीब माणसाला न्याय देण्याचं काम, ही कणखर भूमिका त्यावेळेच्या नेतृत्वाने घेतली. म्हणून इंदिराजींचं नाव, पंडित जवाहरलालजींचं नाव आजही आपल्या देशामध्ये जे आदराने घेतलं जातं हे काँग्रेसचं नेतृत्व खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून सक्षम आणि त्यांनी जे केलेलं काम त्यातून कार्यकर्ते घडवण्याचं काम त्यांच्या काळात झालेलं आहे. मित्र, राजीव गांधींच्या कालावधीमध्ये देशाचं संगणकीकरण, दूरसंचार ही जी क्रांती घडली. आज मोबाईल येतो की आपण रोज एक माणूस ना मोबाईल, सगळ्याकडेच मोबाईल आहे. एवढा सोपा झाला आता. ते 12 वाजता फोन होतो, साहेब काय करताय, आता झोपलो रे भाऊ 12 वाजता, 12 फोन करतात, ऐकवलं तो मग तक्रारी, साहेब तुम्ही फोन उचलत नाही हो, तुमचा फोन बंदच असतं हो, पीए फोन देतच नाही. एवढं सुधार झाला आपल्याला. हो हो बरोबर आहे. तुम्ही मला उल्लेख केला आमच्या भाषणामध्ये. तुमच्याच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी रात्री 40गाव औरंगाबाद रस्ता ही दरड कोसळली होती. दरड कोसळली होती आणि मला रात्री 3 वाजता फोन वाजला. मला रात्री पहाटे 3 वाजता झोपलो होतो, म्हणून 3 वाजता फोन केला. मग नक्कीच काहीतरी सिरियस असेल म्हणून मी ताबडतोब तो फोन उचलला. पण तो फोन उचलल्यावर समोरचा व्यक्ती मला म्हणाला, साहेब दरड कोसळते आहे, आम्हाला मागे जाता येईना, पुढे सरकता येईना, गाडी घाटामध्ये अडकली आहे, अनेक गाड्या अडकलेल्या आहेत आणि वरून कन्नडच्या त्या ह्याच्यावरून घाटामध्ये सगळे दगड कोसळत आहेत, तुम्ही काहीतरी करा, आमचे प्राण अडचणीमध्ये आम्ही मरून जाऊ अशा प्रकारची अवस्था आहे. मला 3 वाजता पाहिजे मलाही कळेना. म्हटलं बाबा कसं काय करायचं. मी ताबडतोब उठलो आणि मग विभागीय आयुक्तांना बोललो, जिल्हाधिकाऱ्यांना बोललो, पोलीस कमिशनरला बोललो आणि सकाळी 6 वाजता मलाच फोन आला की साहेब तुम्ही होता म्हणून आम्ही काहीतरी कसं बिसं बाहेर पडलो. हा चमत्कार त्याच्याकडे मोबाईल होता म्हणून झाला. नाही सांगायचं आता एवढंच आहे की ही जी क्रांती मोबाईलची घडवण्याचं काम
हे राजीव गांधींच्या त्यावेळेच्या कालावधीमध्ये मोबाईल आरोग्य सेवा असो, टेक्नॉलॉजी मिशन्स असो, जी जी कामं झाली ती त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली. नरसिंहराव साहेबांच्या वेळेस देशाच्या आर्थिक परिस्थितीला उदार याच्यामधून ज्याला आपण लिबरल इकॉनॉमिक धोरण त्यांनी स्वीकारलं आणि देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीमध्ये सुधारण्याचं काम पी.व्ही. नरसिंहराव साहेबांनी केलं. मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीमध्ये आधार कार्ड असेल, डीबीटी असेल, अन्न सुरक्षा कायदा असेल, मनरेगा असेल, आरटीआय असेल, आरटीई असेल, हे सगळे धोरणात्मक निर्णय मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीमध्ये झाले मित्र. आणि माझा उल्लेख यासाठी करतोय मित्र, आज हे सांगायचं काम आणि महाराष्ट्र बोलायचं झालं मग यशवंतराव चव्हाणांपासून. यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील. कृषी व औद्योगिक विकासाचं काम त्यांनी त्यांच्या कालावधीत केलं. वसंतराव नाईक साहेब असतील, कन्नमवार साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, अंतुले साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील. हा जो काही कालावधी आपण सर्वांनी अनुभवला, जय जवान जय किसान नारा लालबहादूर शास्त्रींनी दिला, हरित क्रांतीची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये ती झाली. आणि वसंतराव नाईक साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, यांच्या कालावधीमध्ये सिंचनाचं काम झालं. आणि आज जायकवाडी नसतं, आजही पाणी आपल्या औरंगाबाद जालन्याला मिळालं नसतं. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, हे काम काँग्रेसच्या नेतृत्वाने शंकरराव चव्हाण साहेब असतात त्या कालावधीमध्ये झालं. मला बोलण्यापेक्षा औरंगाबादची मंडळी जास्त सांगू शकतील. औरंगाबाद, जालना, बीड सगळ्या भागाबाईचे काय पाणी चाललेलं आहे. हा आपल्या कारकिर्दीमध्ये ही सगळी कामं जलसिंचनाची काम मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. ही वस्तुस्थिती कोणाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं मित्र की ही सगळी कामं होत असताना मग हे राजकीय एकंदरीत मनामध्ये संकोच आपल्या मनामध्ये कोणी निर्माण होतो, किंबहुना गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते. ही गोंधळलेली परिस्थितीला चोख उत्तर देण्याचं काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून झालं पाहिजे. लोकांपर्यंत काँग्रेसच्या कालावधीमध्ये झालेले महत्वाचे कामाचा कुठे उल्लेख झाला पाहिजे. शरद पवार साहेबांनी मोठं काँग्रेसमध्ये असतात, काँग्रेसमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये असताना शरद पवार साहेबांच्या माध्यमातून जे औद्योगिक शेती व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोठे काम केलं, फलोत्पादनाचं मोठं काम केलं, दादांनी मोठं काम केलं. हा सगळा महाराष्ट्राच्या नेतृत्वाने महाराष्ट्र घडवण्यामध्ये जी 60, 70, 80 वर्ष घातली मित्र, हा सगळा कालावधी मित्र आपल्याला विसरता येणार नाही. कारण का हा काँग्रेसचा गोल्डन पिरियड होता की ज्या गोल्डन पिरियडच्या माध्यमातून ही सगळी क्रांती महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ लोकांनी काँग्रेसला उघड निवडून दिलं का? कांग्रेस ने क्या किया? अरे कांग्रेस ने कुछ तो किया, उसके लोग यहाँ को चुनके देते थे कांग्रेस को, वरना क्यों देते चुनके देते थे? हा त्यातला गाभा आपल्या सर्वांचा विचाराचा आहे की काँग्रेसने काहीतरी केलं, काहीतरी म्हणण्यापेक्षा काही भरीव केलं म्हणून काँग्रेसला या भागात या महाराष्ट्रामध्ये बहुमताने निवडून दिलं. कधी मेजॉरिटी कमी जास्त झाली, कधी जास्त झाली, फाटाफूट झाली, नुकसान झालं. मित्र, आज जी आव्हानं आपल्या समोर आहेत त्या आव्हानाला उत्तर हा झाला मागचा इतिहास. हा सगळा मागचा इतिहास जरी झाला तर या सगळ्या इतिहासातून ऊर्जा, स्फूर्ती, काम करण्याची इच्छाशक्ती हे घेण्याचं काम आपण आपल्या भूतपूर्व नेतृत्वाच्या माध्यमातून आपण घेतलं पाहिजे. आणि ज्या माध्यमातून आगामी काळाची वाटचाल, वाट खडतर आहे, वाट अडचणीची आहे, वाट खूप कठीण आहे. कठीण जरी असलं विलासराव तरी तुम्ही सर्व एकत्रपणे काम केलं कराल अशी माझी खात्री आहे. आणि तुम्ही करत नसाल तर मी आहे, चिंता करू नका. तुमच्याबरोबर तुम्हाला सर्व एकत्र आणायला आहेत, मी एकत्र राहतच तिथे. त्यामुळे घडतात काही चुका, काही कमी जास्त होत राहतं, चालत राहते. एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये काही एखादा खडा पडला, मिठाचा आता वाटतंय रे, समुद्रामध्ये थोडं मीठ पडलं तर काही फरक पडत जास्त. याचा अर्थ मी समर्थन करतो असं नाही आहे. चुकीच्या गोष्टीचं मी समर्थन करतो असं अजिबात नाही आहे. आता उद्या टीव्हीवर तेवढंच अशोक चव्हाण म्हणाले की खडा पडला तर काय होत नाही, तसं नाहीये केंडे, तसं नाही आहे. तसं मग राज ठाकरे म्हणाले एखादा उद्योग तिकडे गेला तर काय होतं, काय होत नाही, तसं नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रात उद्योग आज प्रश्न, ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर अनेक आहेत ना. आज रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्हाला चांगलं वाटलं, परवा इथे प्रशिक्षण झालं, या ठिकाणी प्रशिक्षण औद्योगिक प्रदर्शन झालं, लोक आली, एक्झिबिशन झाले, उद्योगपती आले. परंतु मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्याचं अजूनही परिस्थिती रोजगाराच्या बाबतीमध्ये आज कशी आहे? गरिबी खूप आहे, रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून
लोकांना साधनं कमी आहेत, पाणी उपलब्ध आहे आज, पण गुंतवणूक नाही कारण विशेष प्रयत्न करायची गरज आहे. ते आपल्याला काही दिसत नाही. फारसं असतं तर मग आम्ही नाही म्हणलोच ना. आज मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये जी जोर लावावा लागतो, मेहनत करावी लागते, त्याला अजूनही गती देण्याची गरज आहे. अजूनही काही करण्याची गरज आहे. आमचं म्हणणं, शासनाने 2 उद्योग पुण्यात आणले ना, मुंबईत आणले ना, एक तरी इकडे पाठवा. आमचं म्हणणं एवढंच, बाकी काहीच आमचं म्हणणं. इकडे 2 द्या, आम्हाला 1 तरी द्या. आमचं म्हणणं तेवढंच आहे. इथला व्यक्ती, इथला रोजगार त्याला मिळाला पाहिजे. आपण एवढी जमीन घेतली, शेंद्र्यामध्ये घेतली, चिकटठाण्याला घेतली, वाळूजला घेतली, चांगली गोष्ट आहे. लोकांना रोजगार मिळतोय, लोक काम करतात. आज या ठिकाणी पाहिलं बरं वाटतं की इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे. केवळ यातून भागणार नाही, जालन्याच्या पुढे सरकावं लागेल, आपल्याला बीडमध्ये जावं लागेल, आपल्याला उस्मानाबादला जावं लागेल. ते करता करता नांदेडमध्ये यावं, हरकत नाही. परंतु हे करत असताना मराठवाड्यातल्या इतरही जिल्ह्यामध्ये आपल्याला गेल्याशिवाय मराठवाड्याचा व्यक्ती जाणार कुठे? मुंबई परवडते का त्याला? आजही मुंबईला जायला परवडत नाही. आणि न परवडल्यामुळे या सगळ्या गोष्टीला खूप आज अडचणीची परिस्थिती आहे. त्याच्या उत्पन्नामध्ये, त्याच्या कौटुंबिक अवस्थेमध्ये जी काय दरी निर्माण झालेली आहे ती रोजगार नाही. दुसरीकडे रोजगार नाही, पण महागाई वाढत चाललेली आहे का? महागाईवर चर्चा कुठे होते का? मला सांगा. महागाईवर चर्चा महाराष्ट्रामध्ये कुठे होते का? तर आजही नाही. जणू काय तो प्रश्न संपलेलाच आहे. जणू काय तो प्रश्न संपलेलाच आहे. आणि नवीन नवीन प्रश्न काहीतरी उकरून रोज माध्यमांच्या माध्यमातून कुठेतरी वेगळीकडे लक्ष फिरवायचं आणि मूळ प्रश्नाकडे बगल देण्याचं काम जे सुरू आहे ते दुर्दैव या महाराष्ट्राचं. की महत्वाच्या प्रश्न सरकार कुठल्या हरकत नाही. आम्ही विरोधक आहोत, विरोधात बसलेलो आहोत, कोणी भूमिका नाही आहे. कुठे जरी असलो तर महाराष्ट्रातले हे प्रश्न हे तेवढेच महत्वाचे आहेत ज्याच्या मूळ त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातले ज्वलंत प्रश्न हे सोडवण्याच्या बाबतीमध्ये काही ठोस पावलं उचलल्या गेली पाहिजेत. आम्ही बोलत राहू, सरकार त्यांचं आहे, त्यांनी केलं पाहिजे. केलं तर जरूर प्रशंसा करू, पण केलं नाही तर निश्चित आम्ही सुद्धा बोलल्याशिवाय राहणार नाही. मुद्दाम या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. बस मित्र, यापेक्षा अधिक मी काही सांगावं असं नाही, पण हे सगळेच विषय यासाठी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये ज्वलंत विषय आहे, ज्वलंत प्रश्न आहे. सेवा दलाची भूमिका जी आहे ती कर्तृत्वाची आहे, काम करण्याची आहे, मेहनतीची आहे. हा विचार जे काय थोडक्यात मला बोलता आलं या ठिकाणी मी मांडलेला आहे. म्हणजे अपेक्षा एवढीच आहे की माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून देश का सही बल और महाराष्ट्र का सही बल ये सेवा दल है. और सेवा दलच्या माध्यमातून महाराष्ट्रातले ज्वलंत प्रश्न आणि समस्या आणि त्याच्यावर उपचार आणि इलाज आणि काँग्रेसची 60 वर्षांची कारकीर्द याच्यावर प्रकाश झोत टाकण्याचं काम तुमच्या माध्यमातून खेड्याखेड्यापर्यंत आणि म्हणून हास्य हात जोडो कार्यक्रम आपण हाती घेतलाय. त्याचा उपयोग त्यासाठी झाला पाहिजे की सगळ्या गोष्टी गाव पातळीवर पोहोचवण्याचं काम आपण सर्व निश्चित कराल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आपल्या सेवा दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेतृत्वाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.